हॅलो फ्रेंड्स, आज आपण कोथिंबीर वडीची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी आपण छानशी फ्रेश कोथिंबीर घेतली आहे, तिला आपण बारीक चिरून घेणार आहे। जेवढी होईल तशी छानशी बारीक चिरून घ्यायची कोथिंबीरीला। त्यानंतर आपण त्यामध्ये टाकायला साहित्य घेऊ। तीळ, ओवा, मीठ, लसूण मिरचीची पेस्ट, थोडासा गरम मसाला, हळद आणि तिखट। कोथिंबीर वडीसाठी मेन इन्ग्रेडियंट बेसन पीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। आधी सर्व इन्ग्रेडियंट कोथिंबीरमध्ये मिक्स करून घेऊया आणि त्याचा एक छानसा डो रेडी करूया। स्मूथसा डो रेडी करायचा आहे आपण। आता थोडं थोडं पाणी घालून आपण एक छानसा डो रेडी करून घेऊ। आधी सुरुवातीला थोडं थोडंच पाणी घालायचं आहे। जसं आपल्याला लागणार आहे तसं हळूहळू थोडं थोडं पाणी घालून डो रेडी करूया। आता आपण यात एकदम मेन इन्ग्रेडियंट म्हणजे थोडंसं तांदळाचं पीठ घालूया, ज्याच्याने कोथिंबीर वडी एकदम क्रिस्पी होणार आहे आपली। थोडंसं तांदळाचं पीठ घालूया। आता छान याला मिक्स करून डो रेडी करूया। आता याचे 2 भाग करून याला छान लांबोळा आकार देऊया आणि मग त्याला स्टीम करायला ठेवूया। आता भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवूया आणि चाळणीला थोडंसं तेल लावून घेऊ आणि त्यामध्ये आपण बनवलेले डो ठेवूया आणि 10 ते 15 मिनिटं त्याला स्टीम व्हायला ठेवूया। दहा ते 15 मिनिटं झालेले आहेत आणि आपल्या वड्या स्टीम झालेल्या आहेत। आता आपण त्यांना काढून घेऊया। आता थोडी वेळ आपण त्यांना थंड करायला ठेवूया आणि तुम्हाला हव्या त्या आकारात बारीक किंवा जाड असे त्याचे पीसेस करून घेऊया। आता कढाईमध्ये तेल ठेवूया आणि वड्या फ्राय करून घेऊया। तुम्ही यांना शॅलो फ्राय पण करू शकतात। आता मी फ्राय करतेय। तेलात वड्या सोडल्यानंतर लगेच त्यांना हलवायचं नाही आहे। थोडी वेळाने त्यांना अलटी पलटी करून तळून घ्यायचं आहे। आता वड्या आपल्या तळून झालेल्या आहेत। आपण त्यांना प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकतात आपल्या वड्या रेडी आहेत आणि बिलकुल ऑइली झालेल्या नाही आहेत। खूप छान झालेल्या आहेत, क्रिस्पी। अशाच प्रकारे तुम्ही पण ह्या वड्या ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशा झालेल्या आहेत ते।
थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.